झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकच्या कपालेश्वर मंदिराशेजारील श्री गोयंका धर्मशाळेचा काही भाग कोसळून 3 जण जखमी झाले। त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। रात्री 8 वाजेच्या सुमारास धर्मशाळेचा पुढचा भाग कोसळला। यात खालील पूजा साहित्य विकणारे दुकानाचे मालक 60 वर्षीय देवीदास बत्तासे, त्यांचा मुलगा प्रसाद बत्तासे आणि 65 वर्षीय वृद्ध महिला सुनीता जोशी यांच्यावर इमारतीचा भाग कोसळलाय। यात देवीदास बत्तासे हे गंभीर जखमी झाले असून पाय मोडल्याने तात्काळ त्यांच्यावर पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। इमारत जुनी झाल्याने इमारतीत केवळ एक भाडेकरू राहतो। खाली पूजा साहित्य विकण्याची दुकान असल्याने त्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या सुनीता जोशी आणि दुकानाबाहेर उभे असणारे देवीदास बत्तासे यांच्या डोक्याला पायाला जबर जखमा झाल्यात। रामकुंडच्या समोरचा हा परिसर असल्याने कायम या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते। मात्र सुदैवाने थोडासा भाग कोसळल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। या घटनेत काही गाड्यांचंही नुकसान झालंय। इथे रामकुंडावर संध्याकाळी 7:45च्या दरम्यानमध्ये स्लॅब कोसळलेला असून इथे दुकानदार जे आहेत त्यांचं नाव मला सांगता नाही, नाव टाकून घ्या। त्यांच्या अंगावर दगड पडून त्यांच्या पायाला जखमा झाली मोठी आणि त्यांच्या मुलाच्याही पाठीवर फळी जोरात लागून तिथे दुखापत झाली आणि एक वयोवृद्ध महिला हिला पण लागला असून 2-3 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। मी दुकानात बसलेलो होतो, वडील बाहेर उभे होते, त्यांना खूप लागलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।